नमस्कार. नमस्कार. इतका सुंदर पाऊस पडलाय आणि सोलापुरातलं वातावरण आणखीन सुंदर झालंय आणि गणेशोत्सव सुरू आहे तर सगळ्यांचा आवाज लाडू मोदक खाऊन अगदी खणखणीत झाला असेल अशी आशा करते. उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDC यांनी आज गणेश उत्सवाच्या निमित्ताने जो काही बौद्धिक व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाला मला बोलवलं, तुमच्याशी जी संवाद साधण्याची जी संधी दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. टाळ्या मधून वाजवू शकता तुम्ही. मी आज स्त्री पुरुष असं काही न करता माझा जो विषय त्याच्यावर बोलणार आहे, पण जास्त फोकस असणार आहे जो महिलांवर असणार आहे. मगाशी तुम्ही जी मला वाटतं PPT वर प्रेझेंटेशन पाहिलं उद्योग मैत्रिणींचं, हे मासिक आहे जे गेले 16 वर्ष झालं मी पब्लिश करतेय आणि या मासिकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील असंख्य महिलांपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे. 16 वर्षापासून 750हून अधिक व्याख्यानं, 950हून अधिक उद्योजकांच्या मुलाखती आणि अविरतपणे दरवर्षी बिझनेस कॉन्फरन्स उद्योग मैत्रिणींतर्फे आयोजित केली जाते. हे सगळं चालू आहे आणि बऱ्याच महिला उद्योजिका घडलेल्या आहेत. मी ज्या वेळेला सोलापुरात आले त्यावेळेला मला लक्षात आलं की इथे मुळातच महिला उद्योजिका आहेत. तुम्हाला मला एक सांगायचं आहे की मी गेले इतकी वर्ष झालं हे सगळं करते आणि आज मी बिडी कामगार महिलांना भेटले त्यावेळेला मला असं वाटलं की मी स्त्री सक्षमीकरण असं म्हणत महाराष्ट्रभर फिरतीये गेली 16 वर्ष, पण इथली बाई काय सक्षम आहे? तिला भेटून मला बळ आलं. गणेश उत्सव चालू आहे पण मला दुर्गांना भेटण्याचं जाणीव झाली. इतक्या कणखर, इतक्या स्ट्रॉंग आणि सारं कुटुंब त्या चालवतात. मला असं वाटत होतं, पण मला आता वाटायला लागलं की सोलापुरात खरोखर महिलांना सक्षम करायची गरज आहे का? त्या मुळात सक्षम आहेत, फक्त त्यांच्यातील उद्योजकीय गुणांना बहरवण्याची गरज आहे. बेसिकली हा महिलांचा नाही, आपल्या मराठी मनाची मानसिकता कशी आहे मी सांगते. मराठी मनाची मानसिकताच अशी आहे, बाबा रे खूप शिक, मोठा हो आणि चांगल्या पगाराची नोकरी धर. बाबा रे खूप शिक, मोठा हो आणि चांगल्या पगाराची नोकरी धर. नोकरी धरली आणि व्यवसायात पडलो, व्यवसाय उभारला असं आपण म्हणतच नाही. त्यामुळे अगदी लॉर्ड मेकोलेने जी इंग्रजी जे आपल्यावर इंग्रजांनी राज्य केलं त्यावेळेला जी शिक्षण पद्धती आणली ती नोकरीची होती. त्यामुळे स्वयंरोजगार करावा, स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा अशी मानसिकताच आपली नाही. आपल्याला नेहमी असं वाटतं, आता मी इथे खूप महिलांना भेटले की जॉब वर्क करावं, काहीतरी आमच्या हातांना काम हवंय, तुम्ही सारिकाताई आम्हाला घर बसल्या काहीतरी काम द्या, असं सगळ्या महाराष्ट्रभरातून महिला सांगत असतात. आणि ज्यावेळेला मी हे मासिक सुरू केलं त्यावेळेला महाराष्ट्रातील नामांकित उद्योजकांच्या मुलाखती घेण्याची संधी मिळाली. मी विविध वर्तमानपत्रात लिहिताना बऱ्याच महिलांना भेटण्याची संधी मिळाली, बऱ्याच उद्योजकांना भेटण्याची संधी मिळाली आणि त्यावेळेला जाणवलं की पुरुषांनो, या पुरुष प्रधान समाजाला वाटत होतं स्त्रियांना उद्योगातलं काडी मात्र कळत नाही. स्त्रियांना उद्योगातलं काडी मात्र कळत नाही. बाई तू व्यवसाय करू नको सारिका ताईंचं ऐकून. पण मला सांगायला आवडेल की काही घरगुती महिलांनी एकत्र येऊन लिज्जत पापडचा व्यवसाय केला आणि या लिज्जतची लज्जत केवळ देशातच नाही तर देशाबाहेरची बाजारपेठ त्यांनी गाजवली. ही आहे स्त्री उद्योजकता. आणि त्यावेळेला मला असं वाटतं खऱ्या अर्थाने स्त्री उद्योजकतेचं महत्व लोकांना कळायला लागलं. 1975ला पहिलं महिला धोरण, मला असं वाटतं की त्यावेळेला पहिलं महिला धोरण आलं आणि 1980ला कामाच्या निमित्ताने स्त्रिया बाहेर पडू लागल्या. एक राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 1990 साली झाली आणि 1994ला राज्य महिला आयोगाची स्थापना झाली. आणि महिला ज्या वेळेला बाहेर पडत होत्या त्यावेळेला त्यांना बऱ्याच काही अडचणी येत होत्या, बराच संघर्ष येत होता. पण मला आजची स्त्री पेक्षा त्यावेळेच्या स्त्रीचा संघर्ष वाटतो की ज्यावेळेला सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुलेंबरोबर पहिली पुण्यात महिलांची शाळा काढली आणि म्हणून आज आपण सगळ्या महिला ह्या सभागृहात आहोत. किती अडचण आली असेल,
खूप लढी मर्दानी वो झासी वाली राणी थी, आणि आम्ही बायका छोट्याशा व्यवसायाला घाबरतो. त्यांनी तर युद्ध केली तो, इंग्रजांविरुद्ध त्या लढल्यात. अशा कणखर आम्ही असताना छोटासा व्यवसाय करायला, रिस्क घ्यायला आम्ही घाबरतो. मला सांगायचंय की ज्या वेळेला सावित्रीबाई फुलेंनी असं सांगितलं की एक स्त्री साक्षर झाली की संपूर्ण कुटुंब साक्षर होईल, त्यावेळेला मला कायम माझ्या भाषणात किंवा बोलताना असा महिलांना भेटताना असा ठाम विश्वास असा वाटतो की एक स्त्री जर उद्योगी झाली तर संपूर्ण कुटुंब उद्योगी होईल. पर्यायाने तो विभाग, ते राज्य आणि तो देश उद्योगमय होण्यास वेळ लागणार नाही. गरज आहे ती महिलांमध्ये उद्योजकता रुजण्याची. स्त्री ही मुलांवर संस्कार करत असते, पण जर समजा स्त्रीने असे संस्कार केले की काही नाही रे, तू नोकरी कर किंवा 9 to 6 चा जॉब कर आणि मग आराम कर. जर ती स्त्री मुलांनी पाहिलं की आपली आई काहीतरी काम करते, काहीतरी उद्योग करते, तिच्या हाताखाली 4 माणसं राबतात, त्यावेळेला त्यांनाही उद्योजकतेचं बाळकडू मिळेल. शिवबांना राज्याची बागडोर सांभाळायला लावणाऱ्या कोण होत्या? जिजाऊ होत्या. मला सांगा, अहिल्याबाई होळकरांची मला इथे हॉल किंवा मला वाटतं काही आता मी येताना पाहिलं, सरस्वतीचं मंदिर मी पाहिलं. अरे एवढं आपण सगळं त्यांना पूजनीय करतोय. हे सगळं आपण पाहतो. आज आपण राजमाता जिजाऊंची पुण्यतिथी साजरी करतो, पण आपण त्यातून काय घेतो? आपण घाबरतो व्यवसाय करताना. मुळात मला असं वाटतं कायम स्त्री ही कणखर आहे, सक्षम आहे, ती पूर्वीपासूनच उद्योगी आहे. मगाशी सरांबरोबर मी चर्चा करत होते, संबंध दिवस इथल्या काही संस्थांना आम्ही व्हिजिट्स केल्या आणि त्यावेळेला जाणवलं की इथली स्त्री घर सांभाळते. म्हणजे विडी कामगार स्त्री विडी विणून संपूर्ण कुटुंब ती चालवते आणि तिचे यजमान घरी असतात. मला अत्यंत इट वॉज नॉट सरप्राइजिंग, इट वॉज शॉकिंग फॉर मी, की रिअली इट वॉज शॉकिंग फॉर मी की ह्या स्त्रिया एवढ्या कणखर आहेत की अख्ख्या कुटुंबाला प्रेमाच्या पाशात बांधून ठेवून शी इज ऑलरेडी एम्पॉवर्ड. फायनान्शियली ती स्ट्रॉंगच आहे. फक्त गरज आहे तिला हे जे काही ती महिनाकाठी 2,000, 3,000, 5,000 जे कमवते त्याच्यापेक्षा जास्त कमवण्याची क्षमता तिच्यामध्ये निर्माण व्हावी. आता पहिली गोष्ट म्हणजे काय, कुठलाही व्यवसाय करायचा मैत्रिणींनो, तर काय होतं की आपण ठरवतो की मला हा व्यवसाय करायचा आहे, तो व्यवसाय करायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे व्यवसायाची बिझनेस ऑपॉर्च्युनिटी सर्च अँड सिलेक्शन, ज्याला असं म्हणतात की व्यवसायाची अचूक निवड कशी करायची. आता अमक्याने हा व्यवसाय केला, तमक्याने तो व्यवसाय केला, तिला साडीचा व्यवसाय जमला म्हणून मला जमेल असं नाही. तर कुठलाही व्यवसाय करताना सॉर्ट अनालिसिस खूप महत्वाचं आहे. म्हणजे सॉर्ट अनालिसिस म्हणजे काय, ते एखादा व्यवसाय तुम्ही ज्यावेळेला निवडता त्यावेळेला S stands for strength, W stands for weaknesses, O stands for opportunities and T stands for threats. स्ट्रेंथ म्हणजे काय, तुमच्या क्षमता काय आहे. वीकनेसेस म्हणजे तुमच्यातील कमतरता काय आहे. O stands for opportunities म्हणजे संधी काय दडलेल्या या व्यवसायात, आणि T stands for threats म्हणजे या व्यवसायातील संभाव्य धोके काय. म्हणजे मला जर समजा लॉस झाला किंवा काय अडचण आली तर संभाव्य धोके काय याचा अचूक अभ्यास करून मग व्यवसाय निवडायचा आहे. म्हणजे मी बोलकी नाहीये, मी उत्तम बोलत नाहीये आणि मी मार्केटिंग मध्ये गेले, चालेल का? नाही. म्हणजे मला माझ्या स्किल सेट ओळखणं खूप महत्वाचं आहे. मला उत्तम स्वयंपाक येतो का, मला उत्तम शिवणकाम येतं का, मी उत्तम बोलू शकते का, मी छान प्रेझेंटेबल राहू शकते का, हा सगळा विचार तुम्ही करायचा आणि मगच व्यवसायाची निवड करायची. दुसरी गोष्ट काय होते की एखादा व्यवसाय ज्या वेळेला स्त्रिया निवडतात त्यावेळेला त्या निर्णय घ्यायला बराच वेळ लागतात. स्त्री काय आणि इव्हन पुरुष सुद्धा. आता मी ह्याच्यासाठी एक स्टोरी सांगणार आहे. 2 मैत्रिणी होत्या, सीता आणि गीता. त्या ठरवतात की आपण एक छान व्यवसाय करूया, दुग्ध व्यवसाय. बरं, तो दुग्ध व्यवसाय करायची तर सुरुवात आपण एखादी म्हैस घेऊन करूया आणि मग म्हैस घेतली की आपण तिचं इतकं लिटर दूध येईल ते विकू, मग दुधापासून आपण उपपदार्थ तयार करू, सोयाबीन म्हणजे दुधापासून आपण पनीर बनवू, खोया बनवू, बरेच काही जे काही असतात, लोणी बनवू, ते मार्केटमध्ये विकू, असा सगळा विचार करतात. दोघी डिस्कस करत असतात आणि सांगतात की 4 दिवसांत आपण ह्या चौकात भेटूया.
10ची वेळ असते, सीता आणि गीता ठरवतात आपण चौकात भेटूया. गीता येते आणि सीता तिची मैत्रीण असते, तिची वाट बघत असते. 1 तास होतो, 2 तास होतो, 3 तास होतो, तरी सीता काही येत नाही. गीता विचार करते की सीताला काही व्यवसायात इंटरेस्टच नाहीये. ती जाऊन ती म्हैस विकत घेते आणि ती तिचा व्यवसाय सुरू करते. दूध विकायला सुरुवात करते म्हैशीचं, आणि त्याच्यानंतर जे काही उपपदार्थ आहेत ते विकायला सुरुवात करते. तिचा व्यवसाय काही वर्षातच तिच्याकडे एका म्हैशीहून 15 ते 16 म्हैशी होतात. तिच्या हाताखाली 5 ते 10 लोक येतात कामाला, आणि तिचं सगळ्या त्या जिल्ह्यामध्ये नाव होतं. आणि अशाच एका कार्यक्रमाला तिला यशस्वी उद्योजिका म्हणून बोलावण्यात येतं, आणि त्या कार्यक्रमामध्ये तिची मैत्रीण सीता तिला भेटायला येते. आणि मग ती बॅक स्टेजला गेल्यावर तिला म्हणते, काय ग त्या दिवशी काय झालं होतं, तू का नाही आलीस? तर त्यावेळेला सीता उदाहरण देते, अगं काय सांगू, आपलं डिस्कशन झाल्यानंतर मी घरी गेले, आणि घरी गेल्यानंतर माझ्या सासूबाईंना विचारलं. सासूबाईंनी सांगितलं, तुझी ही म्हैस जर आजारी पडली तर? मी मिस्टरांशी बोलले. मिस्टरांनी मला कसं डिस्करेज केलं की त्यांनी सांगितलं की जर समजा तुझा व्यवसाय लॉस मध्ये गेला तर. आणि हाच नकारात्मक विचार बायका जास्त करतात. आपण 1 लाखाची, म्हणजे मुंबईमध्ये 1 लाखाची पैठणी महिला घेतात, इथे 15,000ची घेत असतील. पैठणी घ्यायला आपण 100 विचार करत नाही, पण व्यवसायात 15,000 इन्व्हेस्ट करायला आपण 15,000 वेळा विचार करतो. आपल्याला रात्री झोप लागत नाही. मला हे सांगायचं की ही नकारात्मक भूमिका ही स्त्रियांनी सोडली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखादा विचार, ज्यावेळेला एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष, म्हणजे हे फक्त स्त्रीच्या बाबतीत नाही, पुरुषांच्या पण आहे. म्हणजे एखाद्या नवऱ्याने जर ठरवलं, मी काय चांगली नोकरी सोडून तुम्ही कुठे व्यवसायात वळताय, ते काय आपल्याला जमणार नाही, ते खूप तास राबावं लागतं. हा जो काही नकारात्मक विचार आहे हा सोडला पाहिजे. मला कायम असं वाटतं की नथिंग इज इम्पॉसिबल असं म्हटलं जातं, बिकॉज वर्ड इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल. अशक्य असं काही नाही, कारण तो शब्दच, अशक्य शब्दामध्ये शक्य शब्द दडलेला आहे. आपण काय करतो, खूप अवडंबर माजवतो, खूप विचार करतो आणि निर्णय घेत नाही. तर सुरुवातीला निर्णय घेता आला पाहिजे, आणि निर्णय हा चुकला तरी चालेल. 16 वर्षापूर्वी मी निर्णय घेतला. मी खरं सांगते, त्यावेळेला मासिक होती ना बाजारात, ती फॅशन, ट्रेंड, कल्चर आणि रेसिपीवर बोलणारी होती. रांगोळी काढणारी मासिक, ते आणखीन काय मेहंदी काढणारी मासिक, रेसिपीज वाली मासिक, आणि त्यावेळेला उद्योग मैत्रीण चालवणं म्हणजे सतीचं वाणच होतं. पण ते सुरू केलं कारण स्वतःच्या संकल्पनेवर विश्वास असायला पाहिजे. महाराष्ट्रभरातून फोन यायला लागले, त्यावेळेला मला कळलं की किती या मासिकाची गरज आहे. आणि खरं सांगू, व्यवसाय हा ध्यास म्हणून घेतला पाहिजे. आपल्याला सांगितलं ना, तर मला माहित नाही इथे शेंगा चटणी बनत असेल, आणखीन काय काय पदार्थ, बायका नसेल, बायका थकत नाही. असा व्यवसाय निवडा जो व्यवसाय निवडताना आपण बिलकुल थकत नाही. आपल्याला रात्री 2 वाजता उठवलं तरी आपण काम करायला तयार, सज्ज आहोत. आपल्याला ज्याच्यात थकवा जाणवत नाही, पॅशन असलं पाहिजे, तरच ते शक्य. म्हणजे त्याचं तुम्ही ध्येय बाळगा, त्या स्वप्नांच्या मागे तुम्ही लागलं पाहिजे की मला हा व्यवसाय करायचा आहे आणि ह्याच्यात मला यशप्राप्ती करण्यासाठी काय करता येईल. मी आज सकाळी उद्योगवर्धिनी या संस्थेला भेट दिली आणि तिथे बरंच मी बघितलं, बचत गटाचे पापड आहेत, कुरडया आहेत, बॅग्स आहेत, त्याच्यानंतर त्यांचं किचन, कम्युनिटी किचन चालतं, बरंच काही पाहायला मिळालं. आणि हे कसं होतं, जिद्दीशिवाय होतं का, धडपडीशिवाय होतं का? बरं, जिद्द चिकाटी निर्णय घेण्याची क्षमता असली तरी बेसिकली आपलं कुठे अडतं सांगते. आपण एखादं प्रॉडक्ट बनवतो, बायका काय होतात, मी आता इथे पाहिलं की ते पर्सेस बनवतायत किंवा ज्वेलरी बनवतायत किंवा काही काही छोटे छोटे प्रॉडक्ट बनवतात, पण त्या प्रॉडक्टला सुंदर पॅकेजिंग नसतं. किंवा मी म्हणेल कुठलाही व्यवसायात नाविन्यता खूप महत्वाची असते, इनोव्हेशन. आता इनोव्हेशन नसतं म्हणजे काय होतं बघा, व्यवसाय हे जुनेच आहेत, त्याचं रूपणं बदललंय फक्त. पूर्वी आपण टेलरकडे जायचो, आता फॅशन डिझायनरकडे जातो. पूर्वी आपण शिंप्याकडे जाऊन आपलं एखादं काय परकर पोलकं किंवा एखादी ब्लाउज स्टिच करायचो, आता आपण रेडीमेड ब्लाउजेस घेतो. कारण गोष्ट तीच आहे, फक्त त्याच्यात इनोव्हेशन आलंय. आता गणेश उत्सव सुरू आहे आणि या गणेश उत्सवामध्ये आपल्या महिलांना बरेच पदार्थ बनवतात. मोदक बनवायचा असतो. आता वर्किंग वुमेन आमच्यासारख्या त्या मोदकाच्या पाकळ्या काही अशा येणार नाही,
कुठल्या तरी इनोव्हेटिव्ह उद्योजकाने ते पाकळ्या बनवण्यासाठी तो साचा शोधून काढला आणि सुंदर असे मोदक बनतात. तसंच करंज्याचं मशीन आहे किंवा चकल्यांचं मशीन आहे, पापडांचं मशीन आहे. इतक्या साऱ्या मशीन्स म्हणजे काय होतं, इनोव्हेशन होतं. मार्टिन कुपरने मोबाईल आणला. आपल्याला वाटलं होतं का हो आपण क्षणार्धात जगात कोणाशीही संपर्क साधू शकतो? बिलकुल नाही. पण मोबाईल हे अशी वस्तू आहे की आपण क्षणार्धात संपर्क साधू शकतो. हे काय आहे? नाविन्य आहे. इफ यू डू बिझनेस विथ द यस्टरडेज मेथड यू विल बी आउट ऑफ बिझनेस टुमॉरो. कालबाह्य पद्धतीने तुम्ही आज व्यवसाय केला तर तुम्ही उद्या व्यवसायाच्या बाहेर पडणार आहात. म्हणजे काय केलं पाहिजे? तुम्हाला सतत आणि सतत नाविन्यता आणली पाहिजे, सतत नवीन काहीतरी शिकलं पाहिजे. आता तुम्ही म्हणणार मी 40शीत गेली, माझी 50शी आली, आता मी काय? मी सांगते तुम्हाला, आपण आहे ना बायका ना, आपल्याला फक्त एक्सक्यूज शोधायचे असतात. आपण कणखर आहोत, पण आपल्याला वाटतं नाही तुम्हाला काय सारिकाताई बोलायला, आमच्या घरच्यांचा सपोर्ट नाहीये. मला कायम असं वाटतं ज्या स्त्रीला सपोर्ट नसतो ती जास्त यशस्वी होते. कारण सांगू का, मला असं टेकायला काही मिळालं ना की मी रिलाय होते. पण मला माहिती आहे की मला कोणी सपोर्टला नाही, तर मला माहिती आहे ही लढाई मलाच लढायची. त्यावेळी ती स्त्री जास्त सक्षम होते. त्यामुळे सपोर्ट, तुम्ही संपूर्ण कुटुंबाची सपोर्ट सिस्टीम आहात. तुम्ही लक्षात ठेवा की जर मला काही करायचंय, मला काहीतरी शोधायचंय, आणि आजचा जो हा उपक्रम त्यांनी हाती घेतलाय, हे गणेश उत्सव व्याख्यानमाला, प्रत्येक व्यक्ती येऊन तिचे विचार मांडतीये. पण या विचारातून मी काय घेऊन प्रेरित होऊन काय केलं पाहिजे. दुसरं म्हणजे आपल्या महिलांमध्ये अजून एक गोष्ट असते. महिला बचत गटाच्या लिखाणासाठी मला राज्य शासनाचा पुरस्कार आहे. महिला बचत गटांना मला भेटण्याची संधी मिळाली. त्या आमचे सेक्रेटरी तुम्हाला माहिती आहेत का, ते काही काम नाही करत. आमचे अध्यक्ष आहेत ना, ते काही काम नाही करत. रोटरी किंवा कुठल्याही संस्था असतील. मला एकच सांगायचंय, आपण दुसऱ्यांना दूषण देण्यापेक्षा आपण काय करू शकतो. विचारांमध्ये खूप मोठी शक्ती आहे, खूप मोठी शक्ती आहे. आज मी या मॅडम विषयी काहीतरी वाईट विचार केला तर तो विचार आधी एनर्जीच्या फॉर्म मध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि मग माझे शब्द पोहोचणार आहेत. म्हणजे एक छोटं उदाहरण देते, ते व्यवसायाशी निगडीत नाहीये, पण मी माझ्या घरी, आज मी खूप व्यस्त आहे आणि माझ्या घरी मी कोणाला तरी, मला कोणाच्या तरी घरी जेवणासाठी बोलवलं, आमंत्रण दिलं, आणि ती बाई अत्यंत सुंदर असे पदार्थ बनवते. म्हणजे पंचपक्वान्न तिने बनवलेत. बासुंदी बनवलीये, गुलाबजामुन बनवलेत आणि सगळे असे वेगवेगळे पदार्थ बनवलेत. आणि मी तृप्त होऊन जेवून आले आणि मग आता माझा टर्न आहे, मला कधीतरी बोलवायचं आहे. पण मी म्हणले अरे मला काही याच्यासारखी व्हरायटी येत नाही, आता ही माझ्याकडे जेवायला येणार तर मी काय करू. ती माझ्या घरी कमी जेवेल, कारण विचार आधी पोचलेले आहेत. त्यामुळे जे शक्य आहे ते करा आणि उत्तम विचार करा. प्रत्येकाबद्दल उत्तमच विचार करा. दुसरं, जे तुम्हाला हवंय ते देण्यासाठी निसर्ग तथास्तु बोलत असतो, वास्तू तथास्तु बोलत असते. मी सुंदर आहे, मी हुशार आहे, माझा उद्योग मोठा आहे, माझा व्यवसाय महाराष्ट्रात नाही महाराष्ट्र बाहेर पोहोचणार आहे, देशाच्या कानाकोपऱ्यात जगभर पोहोचणार आहे. वास्तू तथास्तु बोलत असते. आपण काय करतो माहितीये काय, नाही मला काही जमतच नाही, हे मला असेच बोलतात, ते व्हायब्रेशन पुसतात. मला हे सांगायचं आहे, हे नकारात्मक विचार करणं काय. आणखी तुम्हाला जे हवंय ते तुम्ही दान करायला शिका. पैसे कोणाला हवेत? पैसे नको सोलापुरात लोकांना. उद्योग बँकेचा कार्यक्रम आहे साहेब, किती लोकांना पैसे हवेत? सगळ्यांना पैसे हवेत. पैशाचं दान करायला शिका. प्रेम हवंय, प्रेम द्यायला शिका. तुम्हाला सहकार्य हवंय, लोकांना जाऊन मदत करा, कारण निसर्ग तुम्हाला सहस्त्र हाताने देत असतो. खूप आवश्यक आहे की आपल्याला जे हवंय ते आपण द्यायला शिकलं पाहिजे. आणि कोणी आपल्याला वाईट ट्रीट करू नये असं आपल्याला वाटत असेल तर आपण ज्या वेळेला कोणाला ट्रीट करतोय त्याचाही विचार केला पाहिजे. म्हणजे महिलांनी इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आपण काय करतो माहितीये, आपल्यामध्ये, आपल्या मनामध्ये सगळं असं आहे ना, सासूबाईंनी पहिल्या वर्षी माझ्याशी कसं वागलं, आपण काय होतो, ननंद मायाशी असे वागली, जाऊबाई, मनात ते साठवून ठेवतो. आणि त्याचं इतकं मोठं आपण काहीच गरज, अनवॉन्टेड गोष्टींचं बर्डन ठेवल्यामुळे आपल्याला चांगल्या गोष्टी सुचत नाही. तर कुठलीही गोष्ट ही तिथल्या तिथे सोडून टाकायला तुम्ही शिका. आणि जे नवीन आहे, नवीन काही आहे, चांगलं आहे, उत्तम आहे, उदात्त आहे, ते शिका. त्याने स्वतःचं नॉलेज अपग्रेड करा. आता अजून एक गोष्ट सांगते, आपल्याला काय वाटतं माहितीये का, आता माझं वय झालं, आता मी काय करू. वयाच्या
50शीत सुद्धा व्यवसाय सुरू करणाऱ्या महिला आहेत आणि कोटींचा टर्नओव्हर करणाऱ्या महिला आहेत. आता आपण महिला शिकलेल्या आहोत. अशिक्षित महिलांनी मी अशी असंख्य उदाहरणं देऊ शकते. उद्योग मैत्रिणी ज्या वेळेला मी सुरू केलं, मला बऱ्याच महिलांचे फोन यायचे आणि असंच एक टिटवाळ्यावरून एक महिला आली होती आणि जी लाडू घेऊन आली होती माझ्याकडे, आणि ते लाडू होते सोयाबीनचे आणि अत्यंत सुरेख पौष्टिक लाडू, ते 450 रुपये किलोचे काहीतरी लाडू होते. आम्ही तिला एक 5-6 किलो लाडूची ऑर्डर ऑफिसमधून दिली. ती मला म्हणाली, ताई मला घरातून काही पाठबळ नाहीये हे सगळं करायला, पण मला हे करायचंय. मग आम्ही काही ठिकाणी रिटेल आउटलेटला तिचे लाडू ठेवले. पण मी त्यांना सांगितलं की हे फक्त लाडू नको, त्याच्यामध्ये इनोव्हेशन आणा. म्हणजे सोया लाडू, सोया चकली, सोया शेव, सोया पापड, सोया कुकीज अशी व्हरायटी तुम्ही करा. आणि त्या महिलेने, बरं आता तुम्हाला विक्री कशी करायची, लिमिटेड दुकानात तुम्हाला लिमिटेड मिळा. मग एका प्रदर्शनात तिने भाग घेतला आणि त्या प्रदर्शनात तिची 1.25 लाख लाडूंची विक्री झाली. 1.25 लाख. मला हे सांगायचंय. आणि त्याच्यानंतर तिला जवळजवळ, मला अनंत हलवाई म्हणून कल्याणमधील एक नामवंत मिठाई वाले आहेत आणि त्यांच्याकडून 100 किलो चकल्यांची ऑर्डर. पण काय असतं माहितीये, स्वप्नासाठी आहे ना, आपल्याला पाठबळ नसलं तरी दृढ निश्चय असावा लागतो. ती मला येऊन भेटली, तिने मला प्रोडक्ट दाखवले, त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजेत हे सांगितलं. दुसरं म्हणजे आपल्याला काय वाटतं की नाही, माझं प्रोडक्ट चांगलं आहे, हो ते कोणी घेतलं पाहिजे, असं नसतं. आज तुम्हाला इथे मी वेफर्स विषयी ऐकलं. आय डोंट वॉन्ट टू नेम द ब्रँड, पण त्यांनी सांगितलं की त्या वेफर्स समजा आता 20 ग्रॅम्स असतील किंवा 10 ग्रॅम्स असतील आणि ते आपले वेफर्स जर समजा 50 ग्रॅम्स असतील तरी त्याच्यापेक्षा त्या पॅकेजिंगमुळे ते वेफर्स जास्त विकले जातात. वाय? पॅकेजिंग इज गुड. प्रयत्न करा. मार्केटिंगचा महत्वाचा फंडा आहे. आपले प्रोडक्ट चांगले असतात पण ते उत्तम प्रकारे त्याचं आवेष्टन केलेलं नसतं किंवा त्याचं पॅकेजिंग नसतं. तर जे काही प्रोडक्ट तुम्ही चूज कराल त्या प्रोडक्टला तुम्ही उत्तम पॅकेजिंग करणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला मार्केटिंगचं एक सांगते, कोलगेट किती जणांना माहितीये? सगळ्यांनाच माहितीये. आपण दुकानात जाऊन ना कोलगेट का म्हणतो? बिकॉज ऑफ ब्रँड हॅम्परिंग. आपण म्हणतो पार्लेजी द्या, आपल्याला अजून काही जे ब्रँड्स आहेत त्यांची नावच येत नसतात. आपण काय म्हणतो, ग्लुकोजचं बिस्किट द्या किंवा पार्लेजी द्या, कारण जी माने जीनियस पार्लेजी इतकं छान ब्रँड हॅम्परिंग केलंय. आपल्याला पितांबरी आठवते, ज्या वेळेला आपल्या घरी तांब्या पितळ्यांची भांडी चमकवायची असतात. मला हे सांगायचं, ह्या सगळ्या उद्योजकांनी, ह्या कल्पक उद्योजकांनी त्याचं उत्तम मार्केटिंग केलं. आपल्याला 4 महिलांना भेटायचं म्हणजे आपण लाजतो. मी कसं बोलू, मी माझं बिझनेस कार्ड कसं देऊ, मी त्याला भेटली तर माझ्याविषयी लोक काय विचार करतील, मी त्याला बिझनेस कार्ड देऊ का त्या व्यक्तीला. आपण इतकं विचार करत राहतो आणि कृतीच करत नाही. मला कायम असं वाटतं की कुठलाही व्यवसाय, मग तो पुरुष करो अथवा स्त्री करो, बिझनेस नेटवर्किंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बिझनेस नेटवर्किंग म्हणजे काय, आपल्या व्यवसायासंदर्भात विविध क्षेत्रातील पुरुषांना, स्त्रियांना कामानिमित्त भेटणं, व्यवसायाची माहिती देणं, नॉलेजचं आदान प्रदान करणं. स्त्रिया ह्या भिडस्त असतात, अबोल असतात, त्या जनरली लोकांमध्ये मिसळत नाही, पण त्यांनी हा गुण बदलला पाहिजे कारण त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा असेल तर. मला हे सांगायचं की आपण लोकांना भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, प्रोडक्ट विषयी सांगितलं पाहिजे, त्यावेळेला लोकांना तुमचं उत्पादन समजेल. दुसरं म्हणजे एखाद्या ब्युटी पार्लरमध्ये तुम्ही गेला, बघा महिलांना, आपण जातो ब्युटी पार्लरमध्ये आणि तिथली स्त्री ब्युटिफुल असणं आवश्यक आहे का? सुंदर असणं आवश्यक आहे? नाही. सुंदर असण्यापेक्षा ती किती प्रेझेंटेबल आहे, ती किती छान राहते, ती किती छान बोलते, याच्यावर आपण ब्युटी पार्लर ठरवतो. किंवा एखादा दुकानदार पण तुम्हाला किती छान ग्रीट करतोय, आल्यानंतर 100 साड्या दाखवून तुम्ही एखादी पण घेणार नाही तरी तो हसतमुख राहतोय, तुम्ही त्या दुकानात 4 मैत्रिणींना सांगणार. तर दिस इज कॉल्ड अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि हे तुम्हाला जमलं पाहिजे. मला हे सांगायचं की प्रेझेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे जर महिला शिकल्या तर व्यवसाय करणं अवघड होणार नाही. दुसरं म्हणजे मुळातच निसर्गाने स्त्रीला उद्योजकीय गुण बहाल केले. मी मगाशी म्हणाले स्त्री चिकट आहे, तिची जिद्दी आहे, धडपडी आहे, कणखर आहे. आता व्यवस्थापन म्हणजेच काय की बिझनेस मॅनेजमेंट. स्त्रियांना बिझनेस मॅनेजमेंट मुळातच येतं आणि आज तर इथल्या दुर्गांना भेटून माझं MBA करून सुद्धा अजून मॅनेजमेंट वाढलेलं आहे. म्हणजे मला इतकं नॉलेज वाढलं आहे माझं. इथल्या स्त्रियांना म्हणजे इतके प्रॉब्लेम्स असून त्या इतक्या सक्षमपणे उभ्या आहेत.
तर मला सांगायचंय की कुठलाही व्यवसाय करताना पहिलं काय लागतं तर टाइम मॅनेजमेंट, म्हणजे वेळ व्यवस्थापन. त्या आम्ही स्त्रिया अत्यंत सुरेखपणे करतो. आता मुंबईतल्या स्त्रियांचा दिवस आहे ना, सकाळी 6ला सुरू होतो, काही स्त्रियांचा 5 वाजता आणि रात्री 12ला संपतो. 5 वाजता सुरू होतो आणि रात्री 12ला संपतो. आमचं अर्ध जेवण तर लोकलमध्येच जातं. तर मला हे सांगायचंय की आम्ही स्त्रिया सकाळी उठून, म्हणजे कुठल्याही, इव्हन सोलापुरातल्या स्त्रिया असतील तर त्यांचं काय असतं की ज्या वेळेला त्यांच्या आहोंचा डब्बा असेल, मुलांच्या शाळेच्या वेळा असतील, त्याच्यानंतर दुपारी त्यांची कुठली सिरियल असेल, ते करून त्या अशा रोटरीच्या कार्यक्रमाला आणि उद्योग बँकेच्या कार्यक्रमाला येतात. तर त्या वेळेचं अचूक नियोजन करतात. त्याच्या मनात आता चालू असेल किती वाजता आपल्याला डिनर बनवायचंय. बघा, मन इथे असतं पण त्यांचं ते नियोजन सारखं डोक्यात चालू असतं. जर स्त्रिया इतकं उत्तम वेळ व्यवस्थापन करतात तर दुपारचा 1 ते 5 हा जो फावला वेळ आहे तो एखाद्या व्यवसायासाठी का नाही त्या करू शकत उपयोग त्याचा फावल्या वेळेचा. आणि व्यवसाय हळूहळू सुरू होतो आणि मग मोठा होतो. अगदी तुम्हाला आज व्यवसाय सुरू केला आणि उद्या त्याचा वटवृक्ष झाला असं दिसत नाही. हळूहळूच लोकांना तुमचं प्रोडक्ट करतं. दुसरं असतं ते म्हणजे HR मॅनेजमेंट, म्हणजे मनुष्यबळ व्यवस्थापन. ते आमच्यासारखं कोणालाच जमत नाही. आम्ही पुरुषांपेक्षा काकडभर सरसच आहोत. पुरुष लोकांना टाळ्या वाजवू शकतात मी स्टोरी सांगितल्यानंतर. मला हे सांगायचंय की काय होतं की बऱ्याच वेळेला आपल्या महिलांना बालपणापासून धडे दिलेले असतात की आई जर समजा कामावर गेली, आता इथे विडी कामगार स्त्री असेल, ती कामावर गेली तर तिची मुलगी असेल त्या बाईची, तर ती सांगते की मी बाहेर जाते, तर तू आता काय कर की लहान भावाला सांभाळ किंवा बहिणीला शाळेसाठी पाठव, पाहुण्यांना विचार. आणि लग्न झाल्यानंतर सासूबाईंशी किंवा इतर तुझी जी नाती आहेत ती तुला सांभाळायची. त्यामुळे ज्या वेळेला एखादा पुरुष व्यवसाय करत असतो, इथे उद्योजक असतील, एखादा कामगार जर कामावर आला नाही तर पुरुष कसा म्हणतो, का रे काल कामावर आला नव्हतास. पण जर तिथे स्त्री ही बॉस असेल, स्त्री उद्योजिका असेल, काय रे काल कामावर आला नाही, काही प्रॉब्लेम आहे का, त्या व्यवसायाला कुटुंबाचं स्वरूप प्राप्त होतं. आणि मग सारिकाताईंच्या व्यवसायात फार कमी लोक अपसेंटी लावतात, कारण त्यांना माहितीये की सारिकाताई आम्हाला विचारणार किंवा एखाद्या ज्या ताई व्यवसाय करतायत त्यांना विचारणार. म्हणजे मला हे सांगायचंय की महिलांमध्ये हे जे आहे की संपूर्ण कुटुंबाला एका पाशात बांधून ठेवणे जमतं. त्याच्यामुळे कामगारांना पण त्या उत्तम प्रकारे सांभाळू शकतात. एखादा व्यवस्थापन उत्तम प्रकारे ते ज्याला म्हणतात HR मॅनेजमेंट, मनुष्यबळ व्यवस्थापन, त्या चांगलं करू शकतात. टाइम मॅनेजमेंट. आता अर्थव्यवस्थापन. महाराष्ट्रात 4.5 लाख बचत गट आहेत. माझी ग्रामीण भागातली अगदी 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 निम्न स्तरातली स्त्री सुद्धा 10 रुपये बचतीसाठी जमा करते, जिला 2 वेळेच्या खाण्याची भ्रांतही असेल कदाचित. मला हे सांगायचं की आम्हा स्त्रियांना ना बालपणापासून वडिलांचा पगार तो 5,000 असो 50,000 असो, त्याचं नियोजन कसं करायचं हे शिकवलेलं असतं. मग वाण्याची फी असो, मुलांच्या शाळा वाण्याचं जे काही देणं असो, इलेक्ट्रिसिटी बिल असो, मुलांच्या शाळांच्या फी असो, हे सगळं करून सुद्धा महिला बचत गट असो किंवा महिला स्वतः आपलं 100 रुपये 200 रुपये 500 रुपये 1000 रुपये जे जे तिच्या क्षमतेप्रमाणे ते सेव्हिंग करत असते. मग जर ती महिला एखाद्या व्यवसायात एखादं उत्पादन करत असेल, म्हणजे समजा तिचा हँडलूमचा बिझनेस असेल आणि त्यासाठी जे रॉ मटेरियल किंवा मशीन्स लागतील, एखाद्या मशिनरीची किंमत 5 लाख असेल किंवा एखाद्या रॉ मटेरियलची किंमत 50,000 असेल, तर ती त्याची घासाघीस करते. तिला जमा खर्च अत्यंत, जरी ती शिकलेली नसेल तरी तिला जमा खर्च अत्यंत चांगल्या प्रकारे जमतो आणि ती त्याचं सेव्हिंग करत असते. प्रत्येक वेळेला ती बचतीचा विचार करत असते. तिच्या व्यवसायात कुठल्याही प्रकारचा अवास्तव खर्च होत नाही. म्हणजे काय, ती स्त्री जर उत्तम अर्थव्यवस्थापन करू शकते, मनी मॅनेजमेंट करू शकते, टाइम मॅनेजमेंट करू शकते, HR मॅनेजमेंट करू शकते, तर ती व्यवसाय का नाही करू शकत. बरं, जरी आपण म्हटलं ना की बायका भिडस्त असतात, बायका बोलत, तरी बायकांसारख्या बोलक्या कोण पटतं का मैत्रिणींनो. आता तुम्ही काय करणार माहितीये, इथेच गेल्यानंतर सांगणार काय तू मिस केलास कार्यक्रम, त्या सारिकाताई छान सांगत होत्या, तू उगाच मिस केला, तू यायला हवं होतं, असं मैत्रिणींना सांगणार. आणि सगळ्या कार्यक्रमाचा 100% पैकी 80% इतिवृत्तांत देणार.
आणि मग आपल्या जर महिला इतक्या छान उत्तम बोलक्या असतात, आपण ना अननोईंगली इतर प्रोडक्टचं खूप ब्रँडिंग करत असतो. आता कसं ब्रँडिंग करत असतो मला सांगा. आता ह्या ताईंची साडी खूप छान आहे, मला सोलापुरातल्या दुकानांची नावं माहित नाही. समजा स्वामी समर्थ पैठणी केंद्र असेल, म्हटलं अगं साडी कुठली खूप सुंदर आहे, अगं स्वामी समर्थ पैठणी केंद्र मधली, अगं हा दागिना खूप सुंदर आहे कुठला, माझं समजा इथला कुठला जर समजा सुवर्णकार असेल त्याचं नाव घेतलं जातं, किंवा काही म्हणजे आपण इतकं अप्रत्यक्षपणे मार्केटिंग करत असतो. मला मैत्रिणींना सांगायचंय की जर आपण इतरांच्या व्यवसायाचं इतकं उत्तम मार्केटिंग करत असतो तर ज्या स्त्रिया पापड बनवतायत, ज्या स्त्रिया उत्तम चकल्या बनवतायत, कोणी छान जर समजा स्लिंग बॅग्स बनवतायत किंवा ट्रॅव्हल बॅग बनवतात, कोणी स्त्रिया जर समजा साड्यांचा व्यवसाय करतात, तर आपण एकमेकींचं मार्केटिंग का नाही करू शकत. म्हणजे निसर्गाने किंवा उपजतच आपल्याला चिकाटी, धैर्य, त्याच्यानंतर कुठल्याही परिस्थितीशी, विपरीत परिस्थितीशी सामना करण्याची क्षमता आपल्याला निसर्गाने दिली आहे. थर्मॅक्स सारखी मोठी कंपनी अनुवागांनी पतीच्या निधनानंतर चालवली, ज्या कधीच व्यवसायात आल्या नव्हत्या. आम्ही स्त्रिया असतो ना त्या प्रचंड कणखर असतो, अख्ख्या कुटुंबाला आम्ही हँडल करतो. म्हणून म्हणतात ना, जेव्हा स्त्री लग्न करून एकटी येते आणि सगळ्यांना सांभाळते आणि जी दोन्ही कुटुंबाचं नाव हे मोठं करते. मला हे सांगायचं, जर समजा निसर्गाने इतके छान आपल्याला गुण दिलेत, मग या गुणांचा गुणाकार करून आपण उद्योग व्यवसाय का नाही करू शकत. दुसरं, आता मी काही संधींविषयी बोलणार आहे आणि काय करू शकतात महिला त्याच्याविषयी बोलणार. मी मगाशी तुम्हाला लाडूचं एक उदाहरण दिलं, तसंच माझ्याकडे एक महिला आली होती आणि मला सांगायला आवडेल की काजू प्रक्रिया उद्योग आहे, जो अत्यंत चांगला उद्योग आहे. काजू प्रक्रिया उद्योग महिला करू शकतात. इथे मला वाटतं बिडी उद्योगाला पर्याय म्हणून बरेच जण काय काय करू शकतो, काय काय नाही करू शकतो असं विचारत होते. तर काजू प्रक्रिया उद्योगाला प्रचंड मागणी आहे आणि काजू जर समजा तुम्ही त्याचं प्रशिक्षण घेतलं, त्याच्या मशीन्स घेतल्या, कोकणात काजू मोठ्या प्रमाणावर होतो आणि हे मला वाटतं हे जे बीचं उत्पादन आहे ते महाराष्ट्राच्या बऱ्याच राज्यांमध्ये होतं आणि ह्या काजूवर प्रोसेस केलेले काजू बऱ्याच ठिकाणी मॉल्समध्ये वगैरे चांगल्या प्रकारे विक्री केली जाऊ शकतात. फक्त गरज आहे ते प्रशिक्षण घेण्यासाठी. ए ग्रेडचा काजू, बी ग्रेडचा काजू, सी ग्रेडचा काजू, डी ग्रेडचा काजू अशी प्रतवारी करता आली पाहिजे. हा थोडा लेबर इंटेन्सिव्ह बिझनेस आहे, पण काजू प्रक्रिया उद्योग करू शकतो. दुसरा म्हणजे व्यवसाय करू शकतात महिला, तो म्हणजे आता इथे हँडलूम बिझनेस आहे. सोलापुरी चादरींना प्रचंड मागणी आहे, प्रचंड मागणी आहेत. म्हणजे सोलापुरी टॉवेल्सला काय करतो पण आपण ना, आपल्याला वाटतं आपल्या इथे दुकानात येऊन कोणीतरी घ्यावं. मुंबईला प्रदर्शन भरतं, अशा प्रदर्शनामध्ये 5,000 6,000 स्टॉल रेंट असतो, म्हणजे भाडं असतं त्या स्टॉलचं. 4-5 दिवस तुम्हाला राहायचं असतं. तुम्ही 10,000चा माल आला, 10, 15, 20 वॉटेवर जे काही, आणि त्याच्यावर काही प्रॉफिट मार्जिन ठेवा, 1,00,000-1.5 लाखाचा सेल सहज होऊन जातो. फक्त आपण तो बाहेर उंबरट्या बाहेर पडून मी बाहेर जाऊन काहीतरी केलं पाहिजे असा विचार मनात डोकावला पाहिजे, तर ते सगळं शक्य आहे. तर मला हे सांगायचंय की जसं मी तुम्हाला सांगितलं तर सोलापुरी चादरींचा तुम्ही करू शकता. आता ना पूर्वी बायका 9वारी घालायच्या, नंतर 6वारी घालायला लागल्या, आता मुली कुर्तीज घालतात. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण सगळ्याच म्हणजे सगळ्या महिला कुर्ती घालतात ज्या कम्फर्टेबल आहेत. तर या कुर्ती मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा तुम्ही करू शकता आणि या कुर्तीजना पण खूप मागणी आहे. सरकारनामा पिक्चरसाठी ज्यांना अवॉर्ड मिळालं होतं अशा 2 मुली माझ्याकडे आल्या ज्या केवळ 25 वर्षाच्या होत्या आणि त्या फॅशन डिझायनरकडून त्या कुर्ती बनवून घ्यायच्या आणि त्यांना नंतर इतकी चांगली मागणी आली की त्यांचे जवळजवळ 10,000 पीस दादर मार्केटमध्ये झाले. पण आपण अशा संधी शोधत नाही किंवा आपल्याला वाटतं आपल्याला काय त्यातून प्रॉफिट होणार नाही. तर असं नाही, कुठलाही व्यवसाय हा तुम्हाला सुरुवात करावी लागते, करू नाही करू असं. आणि काय होईल मी अजून एक सांगते, 20,000 साडीचा मला समजा 20,000च्या 25,000च्या 1 लाखाच्या अशा आपण साड्या आणल्या. 25,000च्या साड्या 25,000ची रिस्क तुम्ही घेऊ शकता. आणि आपल्याकडे अशी पद्धत आहे की सवाशणींची ओटी भरायची. अगदी साडी नाही गेली, तुमच्या 100 साड्या जर समजा घरात राहिल्या तर तुमच्याकडे येणाऱ्या पै पाहुण्यांना तुम्ही देऊ शकता, पण मनात किंतु नाही आला पाहिजे. मी पास होणार का नापास होणार, पास होणार का नापास, मी नापासच होईल, वास्तू पण तसाच. सो व्हायब्रेशन वर्क्स
सो तुम्ही फक्त आणि फक्त पॉझिटिव्हच विचार करायचा आहे आणि प्रत्येक माणसाबद्दल चांगला विचार करायचा आहे. ते खूप महत्वाचं आहे, ते खूप महत्वाचं आहे. आपण आहे ना खूप मनात अडी ठेवतो आणि अगदी काहीतरी फुटकळ गोष्टीची, तिने मला पाठ बसायला नाही दिला, तिने मला विचारलं नाही, तिने तिची छान साडी नव्हती भरली, मला साधीच साडी दिली, ती तिने तिच्या कपॅसिटीने दिली. आणि तुम्ही जो विचार करतो तो तुमचा विचार असतो. त्यामुळे तुम्ही किती चांगला विचार करता, तुम्ही कसं वागायचं हे तुम्ही ठरवायचं असतं. दुसरं म्हणजे आता मी ज्या ह्या व्यवसाय संधींविषयी सांगितलं, जो मी तुम्हाला सांगितलं रेडीमेड गार्मेंटचा कुर्तीचा व्यवसाय, इमिटेशन ज्वेलरी हा माझ्या एका उद्योजकेने बनवलेली इमिटेशन ज्वेलरी आहे आणि तिची स्टोरी की कौतुकास्पद आहे. ती एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरच्या समोर 4x4चं स्टूल किंवा 2x4चं स्टूल लावून ठेवायचे आणि किती वेळा तरी महापालिकावाले येऊन तिचं ते टेबल हटकवायचे. 100 रुपयाचे, 200 रुपयाचे, 500 रुपयाचे, 1000 रुपयाचे असे करत करत ज्वेलर्सवाल्याला लाजवेल असं ठाण्यामध्ये 5 शोरूम्स आहे. एका शोरूमच्या तिची कॉस्ट 5 कोटी रुपये. 100 महिला तिच्याकडे काम करतात. जय श्री रामाने. आपल्याला वाटतं काय आहे ह्याच्यात काय मिळणार आहे, पण मला सांगा आता मी मुंबईवरून प्रवास करते, मी गोल्ड ज्वेलरी घालून येऊ शकते का? नाही. सो दिस इज सुटेबल. तर आपण काय करतो की महिला आपल्याला वाटतं ह्याच्यात काय फायदा होणार आहे, हे सोपं आहे का? पण त्या बाईने काय केलं बघा, मी सांगते, तिने ते स्टॉल लावायला सुरुवात केली. मग 5000चा सेल, कधी 1000चा सेल, मग ते पालिकावाले येऊन त्यांना ते सगळं मॅनेज करणं, ते सगळं करता 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 समर्थ भांडार म्हणून मोठं स्टोर होतं, त्याच्या मागे तिने तो स्टॉल लावायला सुरुवात केली. मराठी व्यापारी मित्रमंडळाची एक एक्झिबिशन भरतं दादरला. त्या एक्झिबिशनचा स्टॉल रेंट हा 1 लाख रुपये, 60,000 1 लाख. पण ते काय करतात, पतसंस्था असल्यामुळे त्याला तुम्हाला लोन देतात, पण तुम्ही एलिजिबल आहात की नाही हा व्यवसाय करायला बघतात. तिथे तिला ग्राहक मिळत गेले आणि असं करत 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 तिने त्या इथे 2.5 लाख कमवले त्या एक्झिबिशन मध्ये एका महिन्यात. तिचा कॉन्फिडन्स वाढला. हा खूप महत्वाची गोष्ट आहे. माझ्याकडे एक वकिली झालेली होती तिची, आणि ती आली आणि ती मला म्हणाली, मला ना क्लीन कट चॉप व्हेजिटेबलचा बिझनेस करायचा आहे, तयार भाज्यांच्या घरपोच सेवेचा व्यवसाय. शहरातल्या महिलांना ना वेळ नसतो. त्या कट केलेल्या भाज्या त्यांना मिळाल्या ना, ते पटकन कुर्मा भाजी बनवतील, पटकन पुलाव बनवतील. तर अशा प्रकारचे मी तिला म्हटलं, अगं तू वकील झालीयस आणि तुला भाजीचा व्यवसाय करता तुझ्या घरी? ती म्हटली, हो मला रोज फोन येतो, भाजीवाली. पण त्या भाजीवालीने मी तिला सांगितलं कॉन्फिडन्स सोडायचा नाही. आपण 8 मार्च जागतिक महिला दिन असतो, त्या दिवशी आपण 1 गुलाबाचं फुल आणि भाजीचं पॅम्पलेट लिहायचं. असं करत करत मी ज्या कॉम्प्लेक्स मध्ये राहते त्या कॉम्प्लेक्स मध्ये 22 बिल्डिंग आहेत आणि 132 बंगले आहेत. जवळजवळ 5000 लोकांची वस्ती आहे आणि मला वाटतं एका घरात सकाळ संध्याकाळ म्हणून 1 ते 1.5 किलो भाजी लागते. 1 किलो तर नक्कीच लागते, अर्धा किलो सकाळ संध्याकाळ लागते. असं करून करून तिने मेंबरशिप ड्राईव्ह चालवला आणि पहिले 100 मेंबर मिळवले आणि आज तिच्याकडे 2000 मेंबर आहेत आणि लाखोंचा टर्नओव्हर आहे. शीतगृह आहे तिच्याकडे, म्हणजे आज तिच्याकडे स्टोर रूम आहे, कोल्ड स्टोरेज रूम आहे. पण काय माहितीये का, तिने हार नाही मानली. काय होतं, आता सुरण वगैरे असतं जे पावसाळ्यात आपण करतात, त्याला किडे बिडे असतात, ते सोलताना त्रास होतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे बायकांनी विचार केला पाहिजे. फक्त आणि फक्त नेव्हर गिव्ह अप. कुठलीही संकल्पना असो ती सोडली नाही पाहिजे. ती त्याला काय म्हणतात, त्याला तग धरून आणण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. दुसरं म्हणजे कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. आपण काय करतो, एखादा व्यवसाय सुरू करतो, 1 महिना बघतो, 2 महिना बघतो, 3 महिना बघतो, आता जाऊन दे, मला तर काही प्रॉफिट होतच नाही, ह्याच्यात काही फायदाच नाही, आणि आपण सोडून टाकतो. व्यवसायात पहिले 1000 दिवस खूप महत्वाचे असतात. असं म्हणतात, पहला साल गंवाने का, दूसरा साल बराबरी का और तीसरा साल कमाने का. 3ऱ्या वर्षी आपल्याला कुठेतरी प्रॉफिट दिसायला लागतं आणि मग आपण काय करतो, आपल्या पहिला साल गव्हाने का, मग घरचे बोलायला लागतात, हे काय तू माझे 5 लाख घालवलेस, डुबवलेस, ह्याचा काही फायदा नाही, तुला काय व्यवसाय जमणार नाही, तुला काही हे येत नाही, तुला मार्केटिंग जमणार नाही, तू त्या ताईंचं उदाहरण देऊ नको. असं करत 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 आपला सगळा कॉन्फिडन्स लेवल खाली येतो. 2ऱ्या वर्षी आपल्याला असं वाटतं मला नाही जमणार, आणि 3ऱ्या वर्षी ज्यावेळेला कमवायची वेळ येते तोपर्यंत आपला व्यवसाय बंद पडलेला असतो.
असे खूप स्टार्टअपच्या कहाणी आहेत. तर मला हे सांगायचंय असं होऊ नये म्हणून पहिले 3 वर्ष खूप महत्वाचे आहे. 3 वर्ष तुम्ही तग धरलात आणि 5 वर्ष असं मी तर सांगेन की पहिली 5 वर्ष ना आपलं बाळ कसं असतं तसं त्याला सांभाळलं पाहिजे. बाळाला पहिली 5 वर्ष आपण काय करतो, वॅक्सिनेशन करतो, त्याची काळजी घेतो, त्याला ताप आला तर त्याला पाहतो. तर हे तुमचं बाळ आहे, तुमचा व्यवसाय म्हणजे तुमचं बाळ आहे. त्याच्यावर तुमचं प्रेम असलं पाहिजे. नुसता पैसा कमवायचा आहे म्हणून मागे धावला तर तुम्हाला यश मिळणार नाही. तुमच्या संकल्पनेवर तुमचा ठाम विश्वास पाहिजे. दुसरं म्हणजे मी तुम्हाला जसं म्हटलं इनोव्हेशन. आता तुम्ही साड्यांचंच, आता इथे इरकली वगैरे बऱ्याच साड्या असतील किंवा काय साड्यांचंच ते नुसतं इरकलीचा व्यवसाय करणाऱ्या मुंबई स्त्रिया. माझी इरकली नावाचं एक स्त्री ब्रँड चालवते आणि नुसत्या इरकल साड्या ती देते. मग ते 5,000ची साडी असते, 6,000, मग ती सांगते ही प्युअर इरकल आहे मॅडम, ही अशी इरकल आहे. आता ती प्युअरिटी आपल्याला प्रत्येक गोष्टीची आपल्याला कळते, पण मला हे सांगायचं की स्पेशालिटी खूप इम्पॉर्टंट आहे. युनिकनेस असणं, व्यवसायात काहीतरी वेगळं असणं खूप आवश्यक आहे. MBA चायवाला कोणी ऐकलंय का? त्या माणसाने स्टार्टअप सुरू केलं आणि अल्पावधीतच त्याचे बरेच आउटलेट झाले. MBA मुलगा चायवाला आहे, त्याने मॅकडॉनल्ड्स मध्ये काम केलं. त्याने हा विचार केला की MBA करून मी चायवाला बनू शकतो. तर त्याने काय केलं की वेगवेगळ्या ऑफर सुरू केल्या आणि लोकांना आकर्षित कर. आता व्हॅलेंटाईन डे त्याने काय ऑफर केलं, जो सिंगल आहे वो चाय पिने को. मला हे सांगायचंय, असं करत 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 त्याच्याकडे 1000 लोक, कारण बरेच लोक सिंगल होते, 1000 लोक व्हिजिट झाले. त्याच्या दुकानाचं काय, तुमच्या दुकानात फुटफॉल वाढला पाहिजे. आपण बायका काय करतो माहितीये का, तिकडे 2 कुकरवर 1 तवा फ्री मिळणार, त्या फ्रीच्या नादात आपण 4 बायकांना सांगतो अगं तिकडे तवा फ्री मिळतो, अगं तिकडे तवा फ्री मिळतो, आणि मग त्याचं काय होतं, सेल होतो. Amazonवर सेल आहे. मला हे म्हणायचं की बाहेरच्या परकीय कंपन्या येऊन आपल्या देशामध्ये हे सगळं करतायत, आपली मानसिकता, आपलं माइंड मॅपिंग करतायत. आणि खरं सांगू आपल्या कल्चरला पण आपण विसरत चाललो. योगा क्लासेस घेणं किती सुरेख व्यवसाय. आज फिटनेसचा, नुसतं फिटनेससाठी लोक वेडी झालेत आणि फिटनेस मुंबईमध्ये अशा प्रकारच्या फिटनेस क्लासेसला 15,000, 20,000 लोक फीज भरून फिटनेस. मला वाटतं इथे पण मला गेल्या महिन्यामध्ये कोणासाठी फोन आला होता की आमच्या इकडे जिम आहे आणि जिम उत्तम प्रकारे चालतं. मला हे सांगायचं की जिमची फी 15,000, 20,000 वार्षिक आहे. 100 मेंबर झाले तर काय व्यवसाय आहे. पण आपण कधी ना डीपली विचारच नाही करत. आणि मला एक दुसरं सांगायचं की आपण व्यवसाय तर डीपली विचार नाही करत आणि कृती नाही करत. आज तुमच्या मनात जो कुठला व्यवसाय, 5,000 रुपयाचा एखादा छोटा, आता रांगोळीच्या टेन्सिल्स आहेत ना, त्या विकण्याचा पण लोक व्यवसाय करतात. इतके पंत्या म्हणजे इतकं छोटं छोटं, पण त्या पंत्यांची पण लाखोची ऑर्डर त्या मिळवतात. मला हे सांगायचंय की पूर्वी किती लोक युट्यूब पाहतात, हात वरती करू शकता. बरेच लोक युट्यूब पाहतात. आपण फेसबुक, किती लोक फेसबुकवर आहेत, बरेच लोक आहेत. आपण फेसबुक वापरतो, इन्स्टा वापरतो, आपण युट्यूब पाहतो. म्हणजे इंटरनेट इतकं फास्ट आहे की तुम्ही जगभरात क्षणार्धात कोणाशी संपर्क साधू शकता. आज तुमचा व्यवसाय, आज तुमची पंती, तुमची साडी, तुमचं जे काही असेल ते तुम्हाला अमेरिकेत पाठवू शकता, दुबईत पाठवू शकता, सिंगापूरला पाठवू शकता. पण काय होतं, आपण काय होतं, फेसबुकवरून जाऊन आपण कसं ड्रेन होतो मी सांगते. मग त्यांचे मिस्टर त्यांना सिमल्याला येऊन गेले, तुम्ही बघितले फोटो, बरोबर ना. आपण हे ड्रेन होतो. पण त्या बाईने किती छान व्यवसाय केलाय, मी असा करू शकते का, हा विचार मनात आला पाहिजे. दुसरं म्हणजे मला वाटतं कुठल्याही, एज इज द ओनली नंबर. कुठलाही व्यवसाय, कुठलीही गोष्ट शिकायला वय ही मर्यादा नसते. वयाच्या 40व्या वर्षी, 50व्या वर्षी, 60व्या वर्षी सुद्धा तुम्ही व्यवसाय करू शकता. आपण काय होतो म्हणजे आपण म्हणालेच आधी मी 40शीत आली, मला तर 40 म्हणजे सेकंड इनिंग नाही आहे, आपलं स्टार्ट आहे हो. कारण पहिली जी वर्ष, 20व्या वर्षी लग्न झालं तर 20 वर्ष ते संसारातच जातात मुलांना मोठे करेपर्यंत, आणि मग आपण डेव्हलप व्हायला लागतो. तर मला हे सांगायचंय की माझी 40 आली, माझी 50 आली, माझी 60 आली, हे मनातून काढलं गेलं पाहिजे. तुम्हाला मी मगाशी सांगितलं क्लीन कट चॉप व्हेजिटेबलचा बिझनेस, बेकरी व्यवसाय उत्तम करताय ना तुम्ही. आता बेकरी व्यवसायामध्ये महाराष्ट्रात जवळजवळ मला वाटतं 7,500 बेकरी आहेत.
आणि त्यातल्या बऱ्याच बेकरी मुंबई पुण्यामध्ये आहेत आणि या बेकरी व्यवसायातून जवळजवळ 350 कोटींचा टर्नओव्हर होतो. म्हणजे रोज सकाळी उठल्यावर आपल्याला खारी लागते, टोस्ट लागतंय, ब्रेड लागतोय. अलिबागमध्ये काही महिला बचत गटांनी एकत्र येऊन मी जसं म्हटलं तशी फिरती मोबाईल व्हॅन घेऊन बेकरीचा व्यवसाय केला. काय करायचं ते, आता मोबाईल व्हॅन मध्ये ते बेकरीचे प्रोडक्ट्स ठेवायचे आणि ती मोबाईल व्हॅन ती काय करायचे ते एका कॉम्प्लेक्सच्या समोर ठेवायचे आणि असं करत करत त्यांचं आठवड्याला सोमवारी किंवा मंगळवारी ते तिकडे जात असतील आणि त्या सगळ्या कॉम्प्लेक्स मधल्या बायकांना माहित होतं की ही बेकरीची व्हॅन येणार आहे. 10 ते 15 हजाराचा त्यांचं सेल व्हायचं. अजून एक आपल्याला असं वाटतं आता इथली शेंगा चटणी खूप फेमस आहे, इथली भाकरी. आपल्याला काही हॉटेल मॅनेजमेंट शिकायची गरज नाही. आज चुलीवरचं मटण, चुलीवरची भाकरी, क्लाउड किचन तुम्ही करू शकता. स्विगी झोमॅटोशी टायअप करू शकता. मी क्लाउड किचनवर व्हिडिओ बनवलाय. स्विगी झोमॅटोशी टायअप करून तुम्ही क्लाउड किचन करून इथल्या बायका, इथल्या पुरणपोळ्या आहेत किंवा इथली शेंगा चटणी आहे, तिथल्या भाकरी आहेत, ह्याचा व्यवसाय कितीतरी कारखान्यांना, कितीतरी हॉटेल्सला 100 भाकरी 200 भाकरी असं लागत असतात. 4 बायकांना हाताशी घेऊन तुम्ही हा व्यवसाय सहज करू शकता. तर हा केटरिंगचा व्यवसाय करू शकतात. त्याच्यात हँडलूम किंवा जे मी तुम्हाला सांगितलं कुर्तीचा बिझनेस करू शकतात. इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करू शकतात. दिवाळी आता तोंडावर आली आहे. सगळ्या बायकांना चिवडा, चकली, पापड हे सगळं काही जमत नाही, शंकरपाळ्या, मी खरं सांगते. पण मार्केट शोधता आलं पाहिजे. तर तो व्यवसाय तुम्ही सणासुदीच्या काळात तो व्यवसाय करू शकतात. अजून एक व्यवसाय आहे की ज्या व्यवसायाला आपण असं म्हणू शकतो क्लिनिंग कॉन्ट्रॅक्ट. आता इथे ज्या MIDCs आहेत किंवा मोठे मोठे रो हाऊसेस आहेत किंवा बंगले आहेत ज्याला हाऊस किपिंगचा व्यवसाय म्हणतात. तर हा हाऊस किपिंगचा सुद्धा व्यवसाय म्हणजे काही सर्टन लायसन्सेस काढून तुम्ही 4-10 कामगार हाताशी घेतले तर हाऊस किपिंग म्हणजे स्वच्छता करून देण्याचा व्यवसाय. तुम्हाला स्वतः काही नाही करायचंय. हॉस्पिटल्सला व्हिजिट करायचंय, त्यांना तुमचं व्हिजिटिंग कार्ड द्यायचंय, त्यांना तुमच्या व्यवसायाची माहिती द्यायची. 25 हॉस्पिटल्सला भेटला, 2च हॉस्पिटलचं काम मिळतं. हा क्लिनिंग कॉन्ट्रॅक्टचा सुद्धा व्यवसाय, लाखोंची कमाई करून देणारा व्यवसाय. संधी आपल्या आजूबाजूलाच आहेत, त्या आपण शोधल्या पाहिजेत. महिला उद्योजकांसाठी शासनाच्या बऱ्याच योजना आहेत, बरंच काही करता येण्याजोगं आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण विचार केला पाहिजे की मला व्यवसाय करायचा आहे. किती महिलांना असं वाटतं की त्या व्यवसाय करू शकतात? पुरुषांना पण मी म्हणेन, किती महिलांना वाटतं? वरती हात करू शकता, अगदी असं करू शकता एकदम. बऱ्याच स्त्रियांना वाटतं की त्या व्यवसाय करू शकतात. मला असं वाटतं आजच्या निमित्ताने बऱ्याच अपॉर्च्युनिटी सांगण्यासारख्या आहेत. मला वेळेचं मला असं वाटतं बंधन असेल तर ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज मी सांगितल्या, तुमच्याशी संवाद साधला. मला एवढंच सांगायचं वाटेल की महिलांमध्ये जे जिद्द, चिकाटी, सगळ्यांना सांभाळून घेण्याची वृत्ती, मॅनेजमेंटचे सगळे गुण, हे सगळे निसर्गाने जे बहाल केले आहेत त्या सगळ्या गुणांचा आपण वापर केला पाहिजे आणि उद्योग सुरू केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली संगत खूप महत्वाची. मला व्यवसाय करायचा आहे ना, तर मला अध्यात्म करायचंय, मी आध्यात्मिक ग्रुप जॉईन केला पाहिजे. मला व्यवसाय करायचा आहे, मी व्यावसायिक महिलांमध्ये उठलं बसलं पाहिजे, मी त्यांना भेटलं पाहिजे. मला जर समजा हँडलूमचा बिझनेस करायचा तर किंवा सॅनिटरी नॅपकिन अत्यंत चांगला व्यवसाय, त्याचं वेंडिंग मशीन लावा. शाळांमध्ये, वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये, त्याच्यानंतर वेगवेगळ्या संस्थांमध्ये सॅनिटरी नॅपकिनचा व्यवसाय सुद्धा लाखो कमवून देणारा व्यवसाय. तर पहिलं म्हणजे मी व्यावसायिक महिलांमध्ये मिसळलं पाहिजे, भेटलं पाहिजे, वेगवेगळ्या व्यावसायिक संस्थांशी निगडीत झालं पाहिजे, व्यावसायिक वाचन केलं पाहिजे. जे मला बनायचंय ते मी अंगीकारलं पाहिजे. मला हे सांगायचंय, स्वतःमधली क्षमता ओळखा आणि संगत खूप महत्वाची, खूप महत्वाची. कोणी बाई जर निगेटिव्ह बोलत असेल ना तर तिला तिथे स्टॉप करा आणि तुम्ही फक्त पॉझिटिव्ह बोला. आणि तुमची संगत खूप महत्वाची. तुम्हाला चांगलं म्हणायचं असेल तर चांगल्या व्यक्तींमध्ये जा. दुसरं म्हणजे ना आपण ना खूप कम्फर्ट झोन मध्ये जातो. जाऊन द्या ना, हे मला दिवाळीला काय साडी आणतात, मुलांचं सगळं बघतात, माझी आता काय 50 आली, आता सारिका ताईंना बोलून त्यांनी कार्यक्रम सांगून आता मी काय व्यवसाय करणार. कम्फर्ट झोन काय होतं, हत्तीच्या पिल्लाचं उदाहरण सगळ्यांनाच माहित असेल की हत्तीच्या पिल्लाला बांधलेलं असतं आणि मग हत्तीच्या पिल्लाला वाटतं की आपण काय म्हणजे साध्या रशीने बांधलेला असतो, त्याला वाटतं आपण हे काही रशी तोडू नाही शकत. पण ज्या वेळेला तो एक मोठा हत्ती बघतो की तो साखळदंड तोडतोय त्यावेळेला त्याला कळतं की माझी क्षमता काय. सो स्वतःमधली क्षमता ओळखा. कदाचित तुम्ही खूप चांगल्या कुक असाल
खूप चांगल्या तुम्ही तुमच्याकडे हाताला कौशल्य असेल, पण ही क्षमता आपण ओळखत नाही. आणि दुसरं म्हणजे आपल्याविषयी कोणी निगेटिव्ह बोलत असेल ना तर इग्नोर करा. माझा कॉन्फिडन्स हा खूप मोठा असला पाहिजे, आणि हा ज्याला कॉन्फिडन्स असतो ना, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याविषयीचा आत्मविश्वास. कोणी भले तुम्हाला काही म्हणून दे, कोणी सांगितलं ना, मी खूप बायका ना खूप पटकन डाऊन होतात. त्यांना सांगितलं काय तुला भाजीच जमत नाही, आज भाजी खूप छान आहे, शेजारने दिलेली आहे. मग बाईला असं वाटतं अरे मी इतकी 25 वर्ष झाला स्वयंपाक करते, मला कधी मोटिवेशन नाही मिळालं. तर मला हे म्हणायचं सेल्फ मोटिवेट व्हा. खूप इम्पॉर्टंट आहे सेल्फ मोटिवेट होतं. आणि सेल्फ मोटिवेट होण्यासाठी सतत काहीतरी शिकत राहा. आणि शिकण्याला ना वय नसतं. म्हणजे तुम्ही आज तुमचा मुलगा जर इंटरनेटवर ईमेल पाठवत असेल, फेसबुक वापरत असेल, इंटरनेटच्या कुठल्याही गोष्ट तुम्ही पण शिका ना. त्यात एखादा क्रॅश कोर्स करा. जिल्हा उद्योग केंद्राच्या बऱ्याच योजना असतात, आणि ह्या जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना जाऊन कधी फ्री वर्कशॉप असतात, कधी पेड वर्कशॉप असतात. मला कायम असं वाटतं की मी ज्या उद्योजकांच्या मुलाखती घेते, त्या मुलाखती घेताना 6 लाख 10 लाखाचे स्वतःला ग्रूम करण्याचे कोर्सेस ते करतात. स्वतःला ग्रूम करण्याचं. आपल्याला 1000 रुपयाचं पण 1000 रुपये फीज आहे, फ्री असतं तर मी गेलं असतं. मला एक सांगायचं आहे, नथिंग कम्स फ्री इन द लाईफ. फ्री काहीच येत नाही. श्वास सुद्धा फ्री नाही. एक श्वास सोडल्यानंतर दुसरा श्वास घेतात, श्वास सुद्धा फ्री नाहीये. निसर्गाने काही फ्री दिलेलं नाही, त्यामुळे काही फ्री येत नाही. आणि जेव्हा तुम्ही पैसे पे करून काही शिकता त्यावेळेला तुम्ही ते आवर्जून ऐकता. मला हे सांगायचं की आपण सतत अशा प्रकारे महालक्ष्मी सरस सारखं प्रदर्शन बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला मुंबईत भरतं. किती महिलांना माहिती आहे? एका स्त्रीला माहिती आहे. ओके, महिला बचत गट आहे ताई तुमचा? हा. तर मला हे सांगायचं, मला इतकं कौतुक वाटत होतं ना त्या महिला बचत गटाचं, की आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांची भाकरी वगैरे झुणका इतके सगळेजण खात होते. आणि त्या महिला सोलापूर चादरी, आणि तिकडे त्यांचा अगदी 10-10 लाखाचा सेल होतो. पण आपल्या महिला इकडे, आणि ते फ्री असतं, त्यांना स्टॉल फ्री असतो, तरी आपल्या महिला जात नाही. तर हे मला म्हणायचं की शासनाने तुमच्यासाठी बऱ्याच योजना आणल्यात, पण मला हाताला धरून कोणी चल 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 असं म्हणत असेल ते चांगलं आहे, पण नसेल म्हणत तरी ते उत्तमच आहे. कारण जेव्हा मला पाठिंबा नसतो तेव्हा मी जास्त स्ट्रॉंग होते. आणि मला सोलापुरातल्या महिलांविषयी एवढंच सांगायचं आहे, आज मी ज्या बिडी कामगार महिलांना भेटले, मी नतमस्तक झाले. मी अक्षरशः नतमस्तक झाले. इथे कुटुंब समुपदेशन केंद्र खरोखर चालवावं लागेल का असं मला वाटत होतं. नाही चालवावं लागलं. इथली बाई कुटुंबाला इतकी घट्ट बांधून आहे. मला हे सांगायचंय, निसर्गाने तुम्हाला इतके गुण दिले, त्या गुणांचा गुणाकार करा. आणि व्यवसाय ना, नोकरी काय असते माहिती, माझ्यापुरती असते. नोकरी ही माझ्यापुरती असते. आणि व्यवसाय कुणासाठी असतो माहिती, नोकरी ना मला लाख रुपये मिळून दे, 50,000, मी माझा विकास करते. पण ज्या वेळेला मी व्यवसाय करते ना, माझ्या हाताखाली 10 बायका असतील, 10 पुरुष असतील, तेव्हा मी 10 कुटुंब चालवत असते. आणि राष्ट्राच्या विकासामध्ये माझा हातभार असतो. त्यामुळे उद्योजक होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. उद्योजकता अंगीकारणं हे छोटं नाहीये. तर छोटा मोठा व्यवसाय तुम्ही घरातून सुरू करा. त्याचा वटवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही. सातत्य ठेवा, चिकाटी ठेवा, तुमची धडपड असून द्या, आणि मग तुमच्या उद्योग लालसेला कोणी थांबवू शकणार नाही. जाता जाता मी माझा तुम्हाला नंबर देणार आहे, तो नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा असेल तर मला जरूर फोन करा. माझं नाव सारिका भोईटे पवार. उद्योग मैत्रीण नावाची संस्था आहे, आणि तुम्हाला उद्योगाविषयी काही माहिती लागलं तर तुम्ही विचारू शकता. फक्त तुम्ही सोलापूरच्या कार्यक्रमाचा रेफरन्स द्या. दुसरं, युट्यूब किती महिला आणि पुरुष बघतात? सगळेच बघतात. उद्योग मैत्रीणचं चॅनल आजच सबस्क्राईब करा. आणि मला इथे बोलवलं, तुमच्याशी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी उद्योग बँकेचे आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDCचे मनपूर्वक आभार मानते. तुमच्याशी संवाद साधून मला अत्यंत छान वाटलं. जाता जाता एवढंच सांगेन मैत्रिणींनो, जाता जाता एवढंच सांगेन, घेऊनी बाना करारी, घेऊनी बाना करारी, महिलांनो घ्या उद्योग भरारी. मला इथे बोलवलं आणि हा जो काही मान सन्मान दिला, गणपती बाप्पाची पूजा करायची संधी मला मिळाली, तुमच्याशी सगळ्यांशी बोलण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार.
मासिक आहे आणि हे मासिक मी काही कॉपीज आणल्या त्या पदाधिकाऱ्यांना मी देईन. हे मासिक तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला मासिक तुम्हाला कुरिअर केलं जाईल. मासिकामध्ये 100हून अधिक उद्योगांची माहिती, कुठले लोक उद्योग करता येतील, त्यासाठी लागणाऱ्या प्रकल्प अहवाल अशी बरीच माहिती असते आणि यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा असतात. उद्योग मैत्रीण वेबसाईट पण www.उद्योगमैत्रीण.com. तुम्ही उद्योग मैत्रीण गुगल केलं की सगळी माहिती मिळेल, लेखांपासून ते सगळं. आणि उद्योग मैत्रीणचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.